एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। दिंडोडा बॅरेज प्रकल्पग्रस्तांना महाराष्ट्र शासनाने 240 कोटी रुपयाचे पॅकेज मंजूर करून तातडीने वाटप करा, नाहीतर दिंडोडा बॅरेज प्रकल्पग्रस्तांना जलसमाधी परवानगी द्या। वर्धा वेना नदीच्या संगमावर जलसमाधी। दिंडोडा बॅरेज प्रकल्पग्रस्तांसाठी विदर्भ पाटबंधारे विभाग नागपूर यांच्याकडून बनविण्यात आलेले 240 कोटी रुपयांचे पॅकेजला तातडीने महाराष्ट्र सरकारने मंजुरी देऊन तात्काळ वाटप करण्यात यावे, याकरिता दिनांक 20 मार्च 2026 रोजी यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील दिंडोडा बॅरेज प्रकल्पग्रस्तांनी वर्धा वेना नदीच्या संगमावर जलसमाधी घेण्याची ठोस निर्णय घेऊन नदीच्या पाण्यात जाऊन जलसमाधी घेत असताना त्या ठिकाणी असलेल्या पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनाची तारांबळ उडाली। पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी जलसमाधीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने बोटने प्रकल्पग्रस्तांना पाण्याचा बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आले। यावेळी प्रकल्पग्रस्त व पोलीस यांच्या तारांबळ उडाली होती। आम्हाला आमच्या हक्काचे 240 कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर करून तातडीने वाटप करा, नाहीतर आम्हाला जलसमाधी घेऊ द्या, अशी प्रकल्पग्रस्तांनी ठाम भूमिका घेतली आहे। मुख्य संपादक विनोद मावरेसह उपसंपादक रमेश आसुतकर।